मित्रांनो, फेब्रुवारी महिना आला की चातक पक्षाला ज्याप्रमाणे पावसाची ओढ लागते, अगदी त्याचप्रमाणे शिवप्रेमींना 19 फेब्रुवारीची ओढ लागते. मागील काही वर्षात शिवजयंती ही घराघरात आणि शिवराय मनामनात पोहोचले आहेत. अर्थात यामध्ये सोशल मीडियाचं देखील फार मोठं योगदान आहे. सोशल मीडियामुळे शिवजयंती उत्सव हा दरवर्षी ग्लोबल आणि वाढतच चालला आहे. ही एक आनंदाची बाब जरी असली तरी दरवर्षी शिवजयंतीच्या ऐन मुहूर्तावर काही वाद सातत्याने उभे राहतात, तर काही जाणून बुजून उभे केले जातात. असो मित्रांनो, यामधीलच काही वादाचे मुद्दे म्हणजे शिवजयंती पहिल्यांदा कोणी साजरी केली, शिवजयंती म्हणजे शिवजन्माची खरी तारीख काय, किंवा शिवजयंती तिथीनुसार साजरी करावी की तारखेनुसार. यामध्ये काहींचं म्हणणं असतं की शिवजयंती ही 19 फेब्रुवारीला तारखेप्रमाणे साजरी केली पाहिजे, तर काही जणांचं असं म्हणणं आहे की शिवजयंती ही तिथीनुसारच साजरी केली पाहिजे. पण खरी तारीख नेमकी कोणती आणि हा तारीख आणि तिथीचा गोंधळ नेमका काय आहे, शिवजयंती कधी साजरी केली पाहिजे, या रहस्याचा उलगडा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार, मी योगेश आणि तुम्ही पाहत आहात YouTube. मित्रांनो, शिवाजी महाराजांचा जन्म हा फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 या तिथीला झाला, तर इंग्रजी कॅलेंडरनुसार ही तारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी पडते. हिंदू पंचांग हे चंद्राच्या गतीवर आधारित असतं, त्यामुळे प्रत्येक वर्षी ही शिवजयंतीच्या तिथीची तारीख बदलत असते. यामुळे तारखेनुसार शिवजयंती साजरी करणाऱ्यांचं म्हणणं आहे की ग्लोबली शिवजयंती साजरी होत असल्यामुळे शिवजयंती ही 19 फेब्रुवारीला साजरी झाली पाहिजे, तर काहींचं ठामपणे म्हणणं आहे की शिवजयंती ही तिथीनुसारच साजरी केली पाहिजे. असं सांगितलं जातं की 1870 मध्ये लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी 19 फेब्रुवारीला पहिल्यांदा शिवजयंती साजरी करण्याची प्रथा सुरू केली. त्यावेळी मिळालेल्या ऐतिहासिक पुराव्यानुसार हीच तारीख अधिकृत ठरवण्यात आली आणि आजही सरकार हीच तारीख अधिकृत मानतं. तर एकीकडे आपल्या संस्कृतीमध्ये रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, गणेश चतुर्थी हे सण नेहमी तिथीनुसार साजरे होतात आणि शिवराय हे काही आपल्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत असं काहींचं म्हणणं आहे. त्यामुळे काही शिवप्रेमी महाराजांची जयंती ही फाल्गुन वद्य तृतीया या दिवशी तिथीनुसार साजरी करतात. पण दोन्हीपैकी कोणती तारीख योग्य हे जर सांगायचं ठरलं तर मित्रांनो, दोन्ही तारखा योग्यच आहेत असंच म्हणावं लागेल. कारण शिवजयंती ही सरकारी स्तरावर 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते, तर धार्मिक स्तरावर फाल्गुन वद्य तृतीयेच्या तिथीनुसार साजरी केली जाते. शिवजयंती कोणी कधी साजरी करावी यापेक्षा महत्वाचं काय आहे तर शिवरायांच्या विचारांचा जागर. खरं म्हणजे शिवजयंती मुळात हा एक दिवसाचा उत्सव नाही, तर हा एक शिवरायांच्या विचाराचा जागर आहे. शिवरायांचे विचार पाळणे, समाजासाठी काहीतरी योगदान देणे आणि त्यांची शिकवण आचारात आणणे हीच खरी शिवरायांची शिवजयंती आहे. त्यामुळे शिवजयंती कोण कधी साजरी करतो यापेक्षा शिवजयंती तो कशा पद्धतीने साजरी करतो हे फार महत्वाचं आहे. कोणी शिवजयंती तारखेनुसार साजरी करतोय आणि कोण शिवजयंती तिथीनुसार साजरी करतोय म्हणून तो चुकीचा किंवा योग्य ठरत नाही. तर या उलट जो शिवजयंती साजरी करतो आणि जो शिवरायांना मानतो तो आपलाच, मग तो तारखेनुसार शिवजयंती साजरी करणारा असो किंवा तिथीनुसार शिवजयंती साजरी करणारा असो. मित्रांनो, प्रत्येकाचे हे आपापले विचार असतात, प्रत्येकाचे आपापले मते असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या मताचा आदर करूयात, प्रत्येकाच्या विचाराचा सन्मान करूयात आणि ज्यांना तिथीनुसार शिवजयंती साजरी करायची आहे त्यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करावी, तर ज्यांना तारखेनुसार शिवजयंती साजरी करायची आहे त्यांनी तारखेनुसार शिवजयंती साजरी करावी. शेवटी आपल्या राजांनी आपल्याला एकत्र राहायला शिकवलं आहे आणि त्यामुळे शिवरायांच्या नावावरून जर कोणी अशा प्रकारच्या तारखेवरून वाद निर्माण करून आपल्याला जर वाटू पाहत असेल तर अशा प्रकारचा कावा आपण वेळीच ओळखला पाहिजे आणि छत्रपती शिवरायांच्या शिवजयंतीला अशा प्रकारे आपल्यामधील मतमतांतरे आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवून तारखेनुसार शिवजयंती साजरी करणाऱ्यांनी तिथीनुसार शिवजयंतीच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे आणि तिथीनुसार शिवजयंती साजरी करणाऱ्यांनी तारखेच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे. शेवटी दोन्हीचा उद्देश हा एकच असायला हवा, तो म्हणजे शिवजयंती घराघरात आणि शिवराय मनामनात. मित्रांनो, शिवजयंती निमित्त विधायक आणि समाज प्रबोधनपर कार्यक्रम उपक्रम राबवून आपण आदर्श शिवजयंती साजरी करून शिवरायांना आपली मानवंदना देऊ शकतो. आदर्श शिवजयंती कशी साजरी करावी, आदर्श शिवजयंतीमध्ये कोणकोणते कार्यक्रम आपण घेऊ शकतो याबद्दल जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमचा हा व्हिडिओ देखील नक्की पाहू शकता. बाकी तुम्ही तुमच्या गावात शिवजयंती कधी आणि कोणत्या तारखेला साजरी करता, तिथीनुसार साजरी करता का तारखेनुसार साजरी करता, याबद्दलचं तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.
बाकी आजच्या पुरतं इथंच थांबतो. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.